वेळ ही संपलेली आहे. या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला असे असणारे साहेब मामा अडसुरे असतील, तसेच पवार बाबा असतील, राजाळे मामा असतील, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. तसेच या ठिकाणी उपस्थित विनेकरी बाबा त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आमचे चुलते अशोक अण्णा असतील, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. या ठिकाणी गोविंद मामा असतील, माधव बाबा असतील, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी गायन करून साथ दिली अशा असणाऱ्या आपल्या गावचं भूषण हरिभक्त परायण वैष्णवीताई पटारे, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्यांनी सुंदर अशा पद्धतीने गायन करून शेवटपर्यंत साथ दिली. त्याचप्रमाणे राऊरी गावचं भूषण असणाऱ्या हरिभक्त परायण राणीताई तागड, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्यानंतर वामुरी गावचं भूषण असणाऱ्या हरिभक्त परायण बालकीर्तनकार मयुरीताई गवते, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांनी पावले खेळून टाळ वाजवून सुंदर अशी साथ दिली अशा असणाऱ्या आमच्या राधेश्याम वारकरी ग्रुपमधील सर्व विद्यार्थिनी, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे मृदुंगावरती ज्यांनी सुंदर अशी साथ दिली, पखवादावरती थाप टाकल्याच्या नंतर दगडातलाही दगड विरघळेल असं ज्यांचं वादन आहे असे असणारे हरिभक्त परायण मृदुंगाचार्य श्रावण महाराज गिरी, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे पिटी वाजवून ज्यांनी साथ दिली असे असणारे सर्वांचे परिचित राजाळे मामा असतील, त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे या सर्व मुलींना जे या ठिकाणी घेऊन आले, या मुलींमध्ये असणाऱ्या हरिभक्त परायण शाश्वतीताई गवते, यांचे वडील राजेंद्र मामा गवते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मुलींना या ठिकाणी लेट पण थेट लवकर या ठिकाणी वेळेवरती घेऊन आले, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. ज्यांच्या बोटाला धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडील, त्याचप्रमाणे आई, दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे तुळशीवाल्या आजी, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. माझा आवाज काही एवढा मोठा नाही, परंतु मोठा करून ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवला असे असणारे सिस्टीमवाले दादा, त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे माझं कीर्तन आहे म्हणून या ठिकाणी जे काही जण आवर्जून उपस्थित राहिले त्यांचे आवर्जून आभार मानते. म्हणून या ठिकाणी आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही, म्हणून ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. असं या ठिकाणी जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवारी हरिभक्त परायण उत्कृष्ट कीर्तनकार रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे गुरुवाऱ्यांचं समजून घेऊन जा, आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्प बुद्धीचे दोष समजून माझी मला परत द्या. ज्ञानेश्वरा